हॅलो फ्रेंड्स, घरचर्चामध्ये आपलं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण चटपटीत स्नॅक्सचा एक पदार्थ बघणार आहोत. तो म्हणजे मक्याच्या पोह्याचा चिवडा, जो आपण दिवाळीच्या फराळात करू शकतो किंवा मग संध्याकाळी चहाबरोबर खाण्यासाठी सुद्धा करू शकतो. बाजारात आपल्याला मक्याचे पोहे मिळतात. त्याचं मी अर्धा किलोचं पाकिट आणलं होतं. तो आपल्याला थोडा थोडा करून तेलात छान तळून घ्यायचं आहे. मक्याचे हे पोहे तळताना गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे. तेल जर व्यवस्थित तापलं गेलं असेल तर मक्याचे पोहे तेलात घातल्याबरोबर लगेचच फुलून वर येतात. 2-3 वेळा तेलात अशा प्रकारे उलटपालट केल्यानंतर आपल्याला ते पोहे एका डिशमध्ये काढून घ्यायचे. मक्याचे पोहे अख्खेचे अख्खे होते, म्हणजे चुरा वगैरे झालेला नव्हता, त्याच्यामुळे मी ते चाळून घेतलेले नाही आहेत. पोहे व्यवस्थित तळून झाले, ते एका डिशमध्ये काढून घेतले होते. अशाच प्रकारे बाकीचे सगळे पोहे मी तळून घेतले होते. थोड्या प्रमाणात पोहे घातल्यामुळे ते व्यवस्थित तळता येतात. पोहे तळून झाल्यानंतर बाकीचे सुद्धा सगळं साहित्य या तेलात तळून घ्यायचे. बाकीचं सगळं साहित्य आपण अंदाजाने सुद्धा घेऊ शकतो. आता इथे अर्धा किलो पोह्यासाठी मी 1 वाटी शेंगदाणे घेतले होते. शेंगदाणे कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. अगदी लाल सुद्धा करायचं नाही आहेत, नाहीतर मग ते करपट लागतील. शेंगदाणे तळून झाल्यानंतर फुटाण्याची जी डाळ येते, जी आपण पोह्याच्या चिवड्यामध्ये सुद्धा वापरतो, ती तळून घ्यायची आहे. फुटाण्याची ही डाळ हलकी गुलाबी रंगावर आपल्याला तळून घ्यायची आहे. डाळ तळून घेतल्यानंतर मी तेलात कढीपत्ता तळून घेतला होता. 4-5 कढीपत्त्याचे टाळ घेऊन त्याची पानं काढून ती स्वच्छ धुवून सुकवून मी तळून घेतली होती. कढीपत्ता आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे. जर तो नरम राहिला तर चिवडासुद्धा नरम पडण्याची शक्यता असते. आता तेलात काजू तळून घेतले होते. काजूसुद्धा हलक्या गुलाबी रंगावर तळून घ्यायचे. आपल्याला जर चिवड्यात मनुके घालायचे असतील तर आपण ते सुद्धा तळून घेऊ शकतो. सुक्या खोबऱ्याचे कापसुद्धा किंचित लालसर रंगावर तळून घ्यायचे. अगदी तपकिरी रंग येईपर्यंत थांबायचं नाही, नाहीतर मग ते करपले जातील. आता मोठ्या परातीत किंवा मोठ्या टोपात हे सगळं साहित्य एकत्र करायचं आहे. तळून घेतलेले मक्याचे पोहे घेतले आहेत. त्याच्यातच आता आपण जे बाकीचं सगळं साहित्य तळून घेतलं आहे ते घालायचं आहे. सुकं खोबरं, काजू, फुटाण्याची डाळ, शेंगदाणे, कढीपत्ता सगळं आता याच्यामध्ये घालायचं आहे. इथे मी चिवडा मसाला वापरला होता. चिवडा मसाल्याचं अख्खं पाकिट मी या अर्धा किलो मक्याच्या पोह्यामध्ये घातलं होतं. या चिवड्यामध्ये साखर, मीठ, लाल तिखट, आमचूर पावडर वगैरे सगळं असतं, त्याच्यामुळे वरून आपल्याला एक्स्ट्रा काही मसाले घालायची गरज पडत नाही. मसाला घातल्यानंतर चिवडा सगळा हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित सगळं मिक्स झाल्यानंतर चिवड्याची एकदा चव घेऊन बघायची आहे. जर आपल्याला काही कमी वाटलं तर आपण वरून ॲड करू शकतो. मला या चिवड्यामध्ये साखरेचं प्रमाण थोडं कमी वाटत होतं, त्याच्यामुळे मी वरून पिठी साखर घातली होती. थोडीशी अजून चटपटीत चव येण्यासाठी मी नंतर त्याच्यामध्ये चाट मसालासुद्धा बुरबुरवून घेतला होता. सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर छान चटपटीत चवीचा मक्याच्या पोह्याचा चिवडा तयार झाला होता. अगदी कमी वेळात हा चिवडा बनवून तयार होतो. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि घरचर्चा चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.